मैत्रिणींनो, पहा ना, काही पदार्थ हे अतिशय सोपे असतात, पण आपण त्यांना अतिशय क्लिष्ट असं करून सोडतो. तर पहा ना, आज मी तुम्हाला शंकरपाळ्या करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीनं. चला तर त्या कशा करायच्या आपण पाहूया. यासाठी 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी तेल लागणार आहे. एका भांड्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस पहा घालून घेत आहे. एकाच वाटीनं आपण प्रमाण सर्व घेतलेलं आहे. आपण आता हे जे भांडं आहे ना, हे गॅसवर ठेवणार आहोत. फक्त ही पिठी साखर आहे ना, हीच फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटामध्ये पिठी साखर आपली विरघळली जाते. पहा, आपली पिठी साखर ही विरघळलेली आहे. आपण आता गॅस बंद करत आहोत आणि हे मिश्रण आपण एका भांड्यात ओतून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण थंड करून द्यायचं आहे आपण. थंड झाल्यानंतर याच्यात मावेल एवढा आपण जो मैदा आहे तो घालणार आहोत. प्रथम आपण पाव वाटी रवा घातलेला आहे. आता याच्यानंतर पहा, सर्वसाधारण याच्यात किती मैदा बसतो, तर आपण याच्यामध्ये वेलची पावडर ही घातलेली आहे. आता याच्यात आपण जो मैदा आहे ना, तो वाटीने घालत आहोत. पहा, हा 1 वाटी घातलेला आहे, ही दुसरी वाटी आहे आणि याच्यानंतर ही तिसरी वाटी घातलेली आहे. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. अजून आपल्याला किती आवश्यक मैदा आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहा, प्रथम आपण हे चमच्याने मिक्स करत आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय पीठ मळणं सोपं आहे. अजून 1 वाटी आपण घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला 4 वाटी या ठिकाणी हा मैदा लागलेला आहे. तर पहा, अर्धा किलो सर्वसाधारण मैदा आपल्याला लागतो, 1 वाटीचं प्रमाण असेल तर. तर अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेलं आहे. आपण केवळ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे पीठ. आणि पहा, पीठ आपलं छान असं हे झालेलं आहे. पीठ हे जास्त मळायचं नसतं, अगदी फोलार हातानेच मळायचं असतं. या पिठाचे आपण समान आता 4 गोळे करून घेत आहोत. पहा, या शंकरपाळ्या अतिशय खुसखुशीत होतात. खूप म्हणजे खूप खुसखुशीत. आणि आपण इथं तुपाचा वापर केलेला नाही आहे, तेल वापरून आपण या शंकरपाळ्या करत आहोत. तेलाचं मोहन घातलेलं आहे. पहा, 1 गोळा मी काढून घेतलेला आहे. आपण आता हा लाटून घेणार आहोत. अगदी सहज हे लाटलं जातं. पीठ फारसं कठीण आहे असंही नाही आहे. पहा, तेल किंवा तूप किंवा पीठ आपण काही न पोळपाटाला लावता अगदी सहज हे लाटलं जातं. पहा, तर आपण पहा, हे अशा पद्धतीनं लाटून घेतलेलं आहे. सर्वसाधारण 1 सेंटीमीटर जाडीचं आपण हे लाटलेलं आहे. आता आपण याला काप देणार आहोत, उभे आणि आडवे काप. तर हे सुद्धा आपण 1 सेंटीमीटर एवढेच आपण जे काप आहेत ना, ते करत आहोत. पहा, उभे आणि आडवे काप दिलेले आहेत. 1 सेंटीमीटर एवढंच अंतर ठेवून आपण हे कट करत आहोत. तर पहा, या शंकरपाळ्या आहेत ना, अतिशय म्हणजे अतिशय खुसखुशीत अशा होतात आणि याला लेअरही छान असे सुटतात. आता या शंकरपाळ्या आहेत, या तळताना खूप अगदी काळजी घ्यावी लागते. गॅस जो आहे तो फास्ट करूनही चालत नाही आणि कमीही करून चालत नाही. तर अगदी मीडियम गॅसवर आपणाला या शंकरपाळ्या तळाव्या लागतात, म्हणजे छान खुसखुशीत होतात. नाहीतर काय होतात, गॅस मोठा केला की शंकरपाळ्या करपट होतात, जळल्या जातात, एकदम लालसर होतात, आतून मग तशाच कच्च्या राहतात. त्याच्यामुळं अगदी पेशन्स ठेवून या शंकरपाळ्या आपल्याला तळाव्या लागतात. तर पहा, तेल तापत ठेवलेले आणि आपण याच्यामध्ये या शंकरपाळ्या सोडलेल्या आहेत. छान अशा या तळल्या जात आहेत. पहा, अगदी घाई करून अजिबात चालत नाही याला. पहा, छान अशा आपल्या या शंकरपाळ्या तळल्या जात आहेत.
पहा पुन्हा एकदा तुम्हाला मी लाटून आणि लाटलेले आहेत, कापलेले आहेत आणि पुन्हा एक वेळ तुम्हाला मी तळून दाखवत आहे की कशा पद्धतीनं शंकरपाळ्या ह्या तळायच्या असतात. तळणं व्यवस्थित खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शंकरपाळ्या कशा तळतात याच्यावर तुमच्या शंकरपाळ्या मऊ होणार, कडक होणार की खुसखुशीत होणार हे अवलंबून असतं. तर पहा, शंकरपाळी तळताना कोणती काळजी घ्यायची, तर तेल हे मध्यम तापलेलं असावं, जास्त तापलेलं असू नये. आणि त्याच्यानंतर शंकरपाळी सोडल्यानंतर लगेच आपण झाऱ्याचा वापर न करता दुसऱ्या एखाद्या कलचीने किंवा सुरीच्या साह्याने फक्त त्या आपण शंकरपाळ्या हलवायच्या आहेत. आणि याच्यानंतर मग आपण उलटपालट करून या शंकरपाळ्या तळणार आहोत. पहा कलर किती छान आलेला आहे, अतिशय छान, अतिशय क्रिस्पी झालेले आहेत आणि याला लेअरसुद्धा छान असे सुटलेले आहेत. तर पहा अगदी पेशन्स ठेवावे लागतात शंकरपाळ्या तळताना, तरच या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. तुम्ही तेलाचं मोहन वापरलात किंवा तुपाचं वापरा, शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यासाठी गॅस अजिबात मोठा करून चालत नाही. अगदी मीडियम गॅसवरच या शंकरपाळ्या आपणाला तळाव्या लागतात. पहा किती छान, कलरही अतिशय सुंदर आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी अशा या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. पहा, तर सगळ्या शंकरपाळ्या आपण अशा पद्धतीनं करून घेत आहोत. पहा प्रत्येक घाणा पहा तुम्हाला एकसारखाच दिसत आहे कलर. पहा आषाढ स्पेशल आपण या शंकरपाळ्या करत आहोत. तर पहा किती छान झालेले आहेत, तुम्हाला लेअर दिसत असतील पहा शंकरपाळ्यांना या, आणि अतिशय क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. तर सगळ्या शंकरपाळ्या पहा मी अशा पद्धतीनं करून घेतलेल्या आहेत. तुम्ही अशाच पद्धतीनं करा. तुपाचा वापर न करतासुद्धा तेल वापरून अतिशय खुसखुशीत होतात शंकरपाळ्या. तर पहा खूप छान आणि खूप सुरेख अशा या आपल्या शंकरपाळ्या आजच्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीही अशाच पद्धतीनं शंकरपाळ्या करा आणि तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या हे सांगायला मात्र विसरू नका. आषाढ स्पेशल जरूर आणि जरूर तुम्ही अशा पद्धतीनं शंकरपाळ्या करा. चला, धन्यवाद.